महापालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर काँग्रेसचे उपोषण मागील आठवड्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती। कारवाईबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले होते। लिखित आश्वासनानंतर देखील प्रशासनाने काँग्रेसच्या माध्यमातून वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयासमोर उपोषण मी केलं आणि बधीर तुम्ही झाले सुरुवात करण्यात आली असता या भागातील विविध राजकीय पक्ष प्रतिष्ठित नागरिकांनी उपोषणस्थळी येऊन उपोषणास मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला। या उपोषणाची गांभीर्याने दखल घेत अनधिकृत बांधकाम व पीपीपी तत्वावरील पुनर्बांधणीस होत असलेली दिरंगाई याबाबत महानगरपालिका आयुक्त सौरवराव यांनी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत दिलगिरी व्यक्त करत त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली। वरील दोन्ही प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून पुढील आठवड्याच्या आत पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येईल असे सांगितले व त्याबद्दल सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन सहाय्यक आयुक्तांमार्फत विक्रांत चव्हाण यांना देण्यात आल्यानंतर उपोषण सोडण्यात आले।